याचा खजाना आहे ताई. एकदम बरोबर बोललात. कारण बघा आपल्याला म्हणजे त्याच्यापासून माहिती पण मिळते, शेतीविषयक माहिती मिळते, लोकसंगीत ऐकू शकतो, चित्रपट संगीत ऐकू शकतो आपण. तुमच्या मागे ना आवाज येतोय खूप, थोडं बाजूला होता का? हो. आणि आपण छानपैकी आपलं काम पण करू शकतो आणि कार्यक्रम पण ऐकू शकतो बघा. बिलकुल, हे तर सगळ्यात महत्वाचं आहे. हो. म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही. काय करता आपण? ताई मी शिक्षक गाडीवर चालक म्हणून काम करतो ताई. अच्छा अच्छा, बरं बरं. आणि माझ्या गाडीत रेडिओ चालूच असतो ताई. अरे वा, कुठलं गाणं ऐकायचं आज? साजन चित्रपटातलं गाणं ऐकायचं आज. कुठलं? तू शायर आहे मै तेरी शायरी अलका याग्निक यांनी गायलेलं. चालेल चालेल, नक्की ऐकवतो तुमच्या आवडीचं गाणं. फोन केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. हॅलो आकाशवाणी. हा नमस्कार मॅडम, मी भरत सोनवणे पाटील बोलतोय, आडगाव तालुका एरंडोलून. हा बोला. मला आता जत्रांचा महिना आहे, सध्या यात्रा भरलेल्या आहेत इकडे पारोळा तालुक्यात चोरवड, चाळीसगाव तालुक्यामध्ये सायगाव मांजरणे, इकडे सारंगखेडा. तर त्या निमित्ताने मला गाणं द्यायचं आहे.
काठीनं घोंगडे घेऊ द्यायचे, मला बी यात्रेला येऊ द्यायचं. बर 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 बर. हो, आमच्या पारोड म्हणजे माझ्या गावापासून 10 किलोमीटरवर तो रोड आहे. हा. तर एकदम दत्त जयंती निमित्त खूप मोठी यात्रा भरते. तिथं 2 दत्त आहेत, एक मुखी, एक मोठा दत्त, एक लहान दत्त, आणि सर्व उपयोगी, शेती उपयोगी सर्व अवजारे, आणि विशेष म्हणजे खाऊ म्हणून जिलेबी, गोडशेव आणि तीळ गुडचे रेवडे बनतात. अरे वा. आणि सर्व प्रकारच्या मोठ्या मोठ्या पालख्या आलेल्या असतात. अच्छा अच्छा अच्छा. आणि प्रत्येक 10 किलोमीटर परिसरात घरी परत पाहुणे, मुली, सर्व गोतवाडा आलेला असतो. अरे वा. आणि खूप उत्स्फूर्त जत्रा आम्ही जाऊन आलो दत्त जयंतीच्या दिवशी. खूप मोठी यात्रा भरलेली आहे. परिसरात ज्यांना यायचं असेल, किती दिवसांची असते? पारोड्याहून 10 किलोमीटर गाव आहे ते, बडगावून काहीतरी 10-12 किलोमीटर आहे. अच्छा. परिसरातले लोक 12 महिन्याचे समार सुद्धा तिथूनच करतात. अच्छा अच्छा. घरपैकी जो आपल्याला समार लागतो तो सुद्धा म्हणजे यात्रेनिमित्त पैसे जमून ठेवतात परिसरातले महिला मंडळ. आणि भांडी कुंडी काय संसारपैकी घ्यायचं असेल तर तिथूनच घेतात. अरे वा. यात्रेनिमित्त. हो, खूप छान माहिती आणि सांगितली. उलट तिथूनच तुम्ही आता माझं एकदम लहानपणापासून जत्रा येणं जाणं आहे. माझं मामाचं गाव तिथं जवळच आहे, अंतरगाव. किती वर्ष झाले ही जत्रा सुरू आहे? खूप वर्ष पूर्वी चालू आहे मॅडम. ते जुने परंपरा आहे, ते सांगता येणार नाही. हो का? अरे वा. आणि आता पुढे लगेच पुढच्या पौर्णिमेला आपल्या पाचोरा तालुक्यात मायजी इथे भरणार आहे यात्रा. हो का? मायजी देवीच्या निमित्ताने तिथे सुद्धा असंच असतं. ज्यांना आता सोड नसेल तर मायजीच्या यात्रेला या. खूप यात्रांचा महिना या. बरं, सांगा कुठलं गाणं ऐकायचं? काठीनं घोंगडं ना? हो, मला यात्रेला येऊ द्या. आणि संपूर्ण एकता रेडिओ श्रोता ग्रुपचे श्रोते मित्र, आणि तुम्ही पण, आणि आपले बहादरपूरचे संतोष होणारे जुने श्रोते मित्र, बरं बरं. वरकड्याचे विजय गुजर व सर्व आपले जळगाव आकाशवाणीचे सोशल मीडियावरील श्रोते मंडळी. चालेल चालेल, नक्की ऐकवते सगळ्यांना, नक्की ऐकवते तुमच्या आवडीचं गाणं. फोन केल्याबद्दल धन्यवाद मॅडम. माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल आकाशवाणीचे आभार आहे. काठीनं घोंगड घेऊ द्या की राम, मला बी जत्रेला येऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की राम, मला बी जत्रेला येऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की राम, मला बी जत्रेला येऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की राम, मला बी जत्रेला येऊ द्या की. हा. आलाय माथ्यावर बघ दुपार झाली भर. दिस आलाय माथ्यावर बघ दुपार झाली भर. त्या गोट माळावर कुणबी सोडून नांगर. टाकी वैरण बैला मोर घेतो इसावा झटका भर. त्याची अस्तुरी सुंदर आली घेऊन भाकर. पाय भासत्या ती चरचर कशी चालती या झरझर. कांदान भाकर खाऊ द्या, अरे कांदान भाकर खाऊ द्या की राम, मला बी जत्रेला येऊ द्या की. हा. पळपळून म्या चौखुर वळती करून आणल्यात गुर. पळपळून म्या चौखुर वळती करून आणल्यात गुर. हणम्या पैन हाय माजूर देतो झुकांडी जातो दूर. गाय कपिली लई चातुर दूध दूध दियाला भरपूर. गुर पाण्यावर नेऊ द्या, गुर पाण्यावर नेऊ द्या की राम, मला बी जत्रेला येऊ द्या की. हा. नमस्कार. हॅलो आकाशवाणी. मी आरे बोलतो, आरत खेडा, जाफराबाद तालुका, जालना जिल्ह्यावरून. हा बोला. त्या कार्यक्रम इंद्रधनु तो सुरू नाही का? इंद्रधनुष सुरू म्हणजे जर आठवड्याला सुरू जर राहिला तर फार चांगलं होईल. बरं बरं, मी नक्की सांगेल आमच्या सरांना. तुमचा हा निरोप नक्की पोहोचवू आम्ही.
ठीक आहे. कुठलं गाणं आणि ऐकायचं? मला गीत ऐकायचं एक, गंध फुलांना गेला सांगून. फोन केल्याबद्दल ओके, खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. गंध फुलांचा गेला सांगून, तुझे नि माझे भावे मिलन, भावे मिलन. गंध फुलांचा गेला सांगून, तुझे नि माझे भावे मिलन, भावे मिलन. गंध फुलांचा गेला सहज एकदा जाता जाता मिळूनी हसल्या आपुल्या नजरा. दोरी जयांच्या रेशीम गाठी, प्रीत वाहना गेली बांधून, गेली बांधून. भावे मिलन. गंध फुलांचा गेला सांगून, तुझे नि माझे भावे मिलन, भावे मिलन. विरह संपता मिलनाची, अमृत गोडी चाखीत असता. सखया अवचित जवळी येता, ढळे पापणी गेले लाजून, गेले लाजून. भावे मिलन. गंध फुलांचा गेला सांगून, तुझे नि माझे भावे मिलन, भावे मिलन. नमस्कार. हॅलो आकाशवाणी. हॅलो आकाशवाणी. हा बोला. हा नमस्कार मॅडम, गाणं द्यायचं होतं. मी भाऊसाहेब मराठे बोलते, आपल्या जळगाव मधून. अच्छा बोला. तर मॅडम मग गाणं द्यायचं होतं मला. हा सांगा. कुठलं गाणं? फिल्मचं नाव आहे फरेब. गाण्याचे बोल आहे, आंखों से दिल में उतर कर तुम मेरी धड़कन हो. ठीक आहे मॅडम. ओके. फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आंखों से दिल में उतर के तू मेरी धड़कन में है. आंखों से दिल में उतर के तू मेरी धड़कन में है. मेरे यार मेरे प्यार, तेरी महक मेरे तन मन में है. आँखों से दिल में उतर के
नमस्कार. हॅलो आकाशवाणी. हॅलो जळगाव केंद्र. हो बोला. हा आपलं गाणं द्यायचंय मॅडम. गाणं द्यायचंय. कोण बोलतंय? हिराला भोई बोलतोय शिरपूरवरून. हा बोला. आपल्याला यांच्या पिक्चर मला गाणं ऐकायचे. एक तारा बोले सुन सुन क्या कहेचे आमचे मनोज कुमार. बरं 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 चालेल चालेल नक्की ऐकवते तुमच्या आवडीचं गाणं. हो फोन ठीक आहे केल्याबद्दल मॅडम धन्यवाद. एक तारा बोले तुम क्या कहे ये तुमसे सुन सुन. एक तारा बोले तुम क्या कहे ये तुमसे सुन सुन. बात है लंबी मतलब गोल खोल न दे ये सबके पोल तो फिर उसके बाद एक तारा बोले तुन 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 तुन. एक तारा बोले तुन क्या कहे ये तुमसे सुन सुन. एक तारा बोले तुन 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 तुन. कुछ ऐसे लोग भी होते हैं, कुछ ऐसे लोग भी होते हैं अपनी गलती पे रोते हैं. अपना तो पेट नहीं भरता पर 10-10 बच्चे होते हैं. हर 10-10 बच्चे होते हैं. हर साल कैलेंडर छाप दिया परिवार नियोजन साफ किया तो फिर उसके बाद एक तारा बोले तुन 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 तुन. एक तारा बोले तुन क्या कहे ये तुमसे सुन सुन. एक तारा बोले तुन 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 तुन. पहले तो था चोला बुर्का, पहले तो था चोला बुर्का फिर कट कट के वो हुआ कुर्ता. चोले की अब चोली है बनी चोली से आगे क्या होगा. चोली से आगे क्या होगा. ये फैशन बढ़ता बढ़ता गया और कपड़ा तन से घटता गया तो फिर उसके बाद एक तारा बोले तुन 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 तुन. एक तारा बोले तुन क्या कहे ये तुमसे सुन सुन. एक तारा बोले तुन 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 तुन. अरे है तेरी ऐसी तैसी, अरे है तेरी ऐसी तैसी सूरत है लड़की जैसी. तंग पैंट पतली टांगे लगती है सिगरेट जैसी, लगती है सिगरेट जैसी. देश का यही जवान है तो देश की ये संतान है तो फिर उसके बाद एक तारा बोले तुन 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 तुन. एक तारा बोले तुन क्या कहे ये तुमसे सुन सुन. एक तारा बोले तुन 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 तुन. अरे रॉकेट कोई चढ़ाता है, अरे रॉकेट कोई चढ़ाता है कोई एटम बॉम्ब बनाता है. अमन के नाम पे देखो वो दुनिया पे रोक जमाता है, दुनिया पे रोक जमाता है. बारूद अगर ये चल जाए सारी दुनिया जल जाए तो फिर उसके बाद एक तारा बोले तुन 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 तुन. एक तारा बोले तुन क्या कहे ये तुमसे सुन सुन. एक तारा बोले तुन 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 तुन. नमस्कार. हॅलो आकाशवाणी. हॅलो आकाशवाणी. हा बोला.
खानदेश भूषण, आकाशवाणी जळगाव. हा बोला, कोण बोलतंय? मी पांडुरंग सुरवशी बोलतोय. ताई सुलाई माता नगर, चाळीसगाव, जिल्हा जळगावहून. बरं बरं, बोला. आपण कोण बोलताय? सोनिका ताई आहे का? हो, सोनिका ताई बोलते. आवाज ओळखला मी तुमचा. बोला. आज मराठी गीत ऐकायची इच्छा आहे. वैशाली सामंत यांनी गायलेलं ही गुलाबी हवा वेड लावी जीव. आता थंडीचं वातावरण आहे सध्या आपल्या जिल्ह्यात, त्याच्यामुळे हे गाणं ऐकायची इच्छा आहे ताई. नक्की नक्की ऐकवते तुमच्या आवडीचं गाणं. आणि आमचे मित्र परिवारचे नाव सांगतो. हम्म. रेखा सूर्यवंशी, आरती सूर्यवंशी, नव्या सूर्यवंशी, दियान ठाकूर, नीरज ठाकूर आणि अशोक चौधरी. बर बर बर, नक्की ऐकवते तुमच्या आवडीचं गाणं. हो, फोन धन्यवाद केल्याबद्दल ताई, फोन धन्यवाद. स्वीकारल्याबद्दल. हॅलो आकाशवाणी हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोत्यांशी संवाद साधला होता सोनिका मुजुमदार यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. पहाटेच्या भक्तिमय सुरुवातीला असते आराधना, तर शेतकरी बांधवांसाठी कृषीवाणी, त्यासोबतच माहिती, मनोरंजन आणि साहित्याचा खजिना. महिलांचं खुलं आकाश वनिता मंडळ, तर युवकांसाठी युववाणी. सगळेच ऐकतात आकाशवाणी. आकाशवाणी जळगाव. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र